ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पुरुषोत्तम मास तथा त्यानिमित्तानं हनुमंतरायाच्या प्राणगणामध्ये मौजे श्री क्षेत्र बहादरपूर या ठिकाणी गोपाजी बाबा यांच्या पुण्यस्पर्शाने परमपूज्यादरणी वैराग्यमूर्ती श्रीराम महाराज गाडेकर यांच्या मार्गदर्शनानं आयोजित असा दैदिप्यमान सप्ताह ज्ञान वाढावं, बुद्धी वाढावी आणि हृदयाची प्रगल्भता वाढावी याकरता केला जाणारा हा दैदिप्यमान सप्ताह. त्या निमित्तानं आमचे सर्व गुणीजन महाराज मंडळी मागे पुढे म्हणजे गणेशजी महाराज रहाणे उपस्थित आहे, साईराम महाराज रहाणे उपस्थित आहेत, चोपदार भालदार आहेत, गायनाचार्य पूजने माऊली महाराज वाबळे नाना उपस्थित आहेत, वैभव महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, भराडे महाराज आदी करून मृदुंगाचार्य मृदुंग अलंकार राहुलजी महाराज शिंदे उपस्थित आहेत. आमचे या ठिकाणी साऊंड सिस्टीम महाराष्ट्रभर ज्यांच्या साऊंडिंगचं नाव आहे असे मौनगिरी साऊंड सिस्टीम पोहेगाव तथा रवी भाऊ चौधरी आहेत. आदी करून हार्मोनियम वादक आमचे हरिभक्तीपरायण राजेंद्रजी महाराज नेहे या ठिकाणी उपस्थित आहे. मंडप गणेश मंडप शहा या ठिकाणी ज्यांचा मंडप डेकोरेशन आहे त्यांनाही धन्यवाद. पिण्याच्या पाण्याचं सौजन्य ज्यांनी दिलं त्यांनाही धन्यवाद. प्रताप ॲक्वा, फौजी ॲक्वा, कनेक्टेश्वर ॲक्वा, श्री क्षेत्र बहादरपूर यांनी दिलेलं आहे. गॅस टाकीचं सौजन्य दिलं संदीप दादानी. आदी करून सर्व गुणीजन महाराज मंडळी कीर्तनाचं सौजन्य साईनाथ रंगनाथ रहाणे, बाळासाहेब चिमण रहाणे, श्रीयुत रामनाथ जगन्नाथ जोरवेकर यांनी आजच्या कीर्तनाचं सौजन्य दिलं. द्यावेत तेवढे धन्यवाद, त्यांना थोडेच आहेत. कार्यक्रमाच्या निमित्तानं आल्यानंतर रहाणे बंधूंच्या ठिकाणी फराळाची व्यवस्था झाली. मंदिरामध्ये भगवंताचं दर्शन घेऊन आलो. महात्म्याचं साधूच वसुदेव माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या तुळशीवाल्या मावशी उपस्थित आहेत, विणेकरी आहेत. भक्ती प्रेमा विणा ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. माय बापांनो, भगवंताला आज मागायचंच काय असेल तर देवा आम्हाला घरामध्ये भक्ती आणि प्रेम असावं, आणि भक्तीन प्रेम असेल तर आमच्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल, आणि ज्ञान वृद्धिंगत झालं तर मग या ठिकाणी पुरुषाचा DNA स्टँडर्ड होईल. घरामध्ये बापाचा DNA स्टँडर्ड झाला म्हणजे रक्ताचा एक थेंब, त्या रक्ताच्या थेंबापासून वॉरियर जन्माला येईल, किंग जन्माला येईल, नेता जन्माला येईल, अधिकारी जन्माला येईल, क्लास 1 येईल, क्लास 2 येईल, कलेक्टर येईल, राजकीय क्षेत्रातला खासदार किंवा आमदार माझ्या घरामध्ये जन्माला येईल, संत जन्माला येईल, देशाची सेवा करणारा जन्माला येईल, गावाची सेवा करणारा जन्माला येईल, गल्लीची सेवा करणारा जन्माला येईल, ह्या काळ्या आईची सेवा करणारा माझ्या घरामध्ये जन्माला येईल. वॉरियर, किंग, राजा. आणि म्हणून ज्या घरामध्ये भक्ती आहे, ज्या घरामध्ये प्रेम आहे, त्या घरातल्या आईचा गर्भ फार महत्वाचा आहे. आणि ज्या घराला हा परमार्थ कळाला त्या घरातला अनर्थ पळाला, आणि ज्या घरातला अनर्थ पळाला त्या घरामध्ये येऊन गोपाळ राहे तेथे तिथं भगवंत येऊन राहत असतो. म्हणून देवाकडे म्हणजे देवाकडे जायचं असेल तर संत महत्वाचे आहेत. ज्या घराला संत कळाले त्या घरात मधला दुःखाचा अंत झाला. ज्या घराला संत कळाले नाही त्या घरामध्ये सतत आरडाओरडा, किरकोळ कारणावरून भांडण, 2 फुटाच्या जागेवरनं 40 वर्षापासून कोर्ट मॅटर चालू आहेत. ज्याच्याकडे माइंड शार्प आहे, परमार्थ काय शिकवतो महाराज? नुसतं गळ्यात माळा घालणं म्हणजे परमार्थ आहे का? मोठे गंमत आहे. बाह्य स्वरूपाने नटणं म्हणजे परमार्थ आहे का? अनेक प्रकारच्या माळा गळ्यात घातलेल्या आहेत, चांगल्या प्रकारचा फेटा बांधलेला आहेत, कानात कुंडल आहेत, थोडेसे AC मुळे गाल चमकतात म्हणजे बाह्य स्वरूपाने महाराज झाला का? मोठी अलौकिकता आहे. ज्या घरामध्ये भूत भविष्य वर्तमान काळ नजरेत बांधून पडलेला आहे, या घरामध्ये परमार्थाची परिपक्वता प्राप्त झालेली आहे, ज्या घरामध्ये माझे ज्ञानेश्वर माऊलीची
ओळख झालेली आहे माऊलीनं बांधलेल्या मंदिरामध्ये. साधक ज्या वेळेस जातो त्यावेळेस साधकाची बाधा निघून जाते. मग माऊलीनं बांधलेल्या मंदिरामध्ये इथं कोण कोण गेलं वरबोट करा. माऊलीच्या मंदिरात गेलात आळंदीला. पण माऊलीनं जे मंदिर बांधलं ते मंदिर कोणी कोणी बघितलं वरती बोट करा. बोला की नाही. माऊलीचं मंदिर म्हणजे अक्षराचं मंदिर आहे. अरे ज्ञानेश्वरी म्हणजे माऊलीनं बांधलेलं मंदिर आहे. मग मंदिरामध्ये जात असताना अक्षराची ओळख लागेल का अक्षराच्या पाठीमागच्या भावाची ओळख लागेल? बरोबर आहे का नाही? म्हणजे एक एक अक्षर माझ्या माऊलीनं सिमेंटमध्ये बुडलं नाही, अमृतात बुडवलं आणि मग ते ज्ञानेश्वरी रूपी ग्रंथामध्ये ठेवलं. ज्याला हे अक्षर कळालं, मायबापांनो हे मंदिर आहे. बरोबर आहे का नाही सतीश महाराज? भावाक्षराची गाठी भावाक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमती ब्रह्मज्ञानाने गोमती ते माया ज्ञानेश्वरी ते माया ज्ञानेश्वरी ब्रह्मज्ञानाने गोमटी. मायबापांनो घरामध्ये जर ब्रिलियंट लेकर असावेत, शार्प असावेत, दैदिप्यमान असावेत, बापाने कमवलेली प्रॉपर्टी सांभाळण्याची कॅपॅसिटी आपल्या पोराच्या दंडात असावी का डोक्यात असावी? बोला की. पोराकडे हेअरस्टाईल असावी का हेअरस्टाईल? नाही, पोराच्या डोक्याच्या केसाचं वळण बदलवणारा असावा का डोक्यातले विचार बदलवणारा असावा? बोला की. विचार. मग विचार येतात कशानं? पाण्यामध्ये अंगारा टाकून पिल्यानंतर विचार येतात का? खरातासारख्याकडे गेल्यानंतर 1 लाखाचा चिचूक आणल्यानंतर विचार येतात का? त्याचा मूत भरून त्याने पाजला मग विचार येतात का? वेब थिंकिंग, वेब कल्चर, वेब लाईफ. परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव भोळा त्याचा देव. परमार्थ भोळ्याचा नाहीये, बावळटाचा नाही, मूर्खाचा नाही, नालायकाचा नाही, ब्रिलियंट माणसाचा आहे, शार्प माणसाचा आहे. ज्ञानाचं अंजन ज्या घरातली आई आपल्या लेकराच्या डोळ्यात घालते, ज्ञानांजन माझ्या माऊलीनं ज्ञानांजन घातलंय आमच्या डोळ्यामध्ये. ज्या घरामध्ये ज्ञानांजन आहे त्याला माणसं ओळखता आले, त्या घरातल्या पुरीला माणसं ओळखता आले, त्या घरातल्या स्त्रीला माणसं ओळखता आले. ज्याला माणसं ओळखता आले त्याला ज्ञानोबा तुकोबारांची ओळख झाली. परमार्थ म्हणजे तुका म्हणे कस जसं असं तसं अजिबात नाही. तुम्ही किती दैदिप्यमान आहात, तुम्ही किती स्मार्ट आहात. स्मार्ट म्हणजे स्किन ग्लो करणं म्हणजे स्मार्ट आहे का? म्हणजे कातड चमकतं म्हणजे स्मार्ट माणूस आहे का? नव्हे नव्हे. तुमचे विचार किती, विचाराला किती ब्राईटनेस आहे, तुमचे आचरण किती शुद्ध आहे, तुमची नजर किती पॉवरफुल आहे. तुम्हाला माणसं ओळखता येत असेल तर जीवनामध्ये सच्चिदानंद आहे. तर जीवनामध्ये अहम निर्विकल्पो निराकार रूपो गतिस्त्वम त्वमेका भवानी. का भूमीचे मार्दव
सांगे कोंभांशी लवलव, नाना आचार गौरव सुकुलेनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंभावरून कळते, तसं आईबापाची ताकद जन्माला येणाऱ्या पोरावरून किंवा पोरीवरून कळते. घरामध्ये वॉरियर जन्माला यावा याच्या करता घरातला बापही त्या क्वालिटीचा असावा. गायीनं एका टायमाला 30 लिटर दूध द्यावं याच्या करता गायी पाळणारा तेवढ्या क्वालिटीचा असावा. त्याने जर सगळ्या खोडक्यात खाऊ घातल्या तर हे सगळ्या गोष्टी मॅनेजमेंटवर आहेत. आणि तुम्हाला मॅनेज करता आलं तर तुम्ही यशस्वी आहात. संपायला काही वेळ लागत नाही. मायबापांनो, आमची विचार सुधारणं, आमची दृष्टी बदलणं, आमची संगत, आमची पंगत, आमचा राहण्याचा परिसर, परिसरामध्ये लोक राहतात कोणते, त्यांचे शब्द कोणते आहेत, याच्यावर तुमचं घर डेव्हलप आहे. सोप्या नाहीत गोष्टी. यातना वेगळ्या आणि वेदना वेगळ्या आहेत. वेदना कशाला होतात? हाताला मारलं कशाला झाल्या वेदना? चमड्याला झाल्या, हाडाला झाल्या. यातना यातना कशाला होतात? यातना हृदयाला होतात. आणि तुमच्या शेजारी जर हृदयाला यातना देणारे असतील तर तुम्ही किती सक्सेस होण्याचा प्रयत्न करा, अनसक्सेस आहात तुम्ही. तुमचं पोरग UPSC MPSC चा अभ्यास करतंय, पुण्याला क्लास करते, अटेंड करते. 1 पॉइंट वरनं, 2 पॉइंट वरनं, अर्धा पॉइंट वरनं जाते. 8 वर्षापासून पुण्याला आहे. आणि एक दिवस घरी आलं, सहज शेजारच्यानं विचारलं काय करतोस? म्हणले अजून परीक्षाच आहे. परीक्षा आहे म्हणले, अजून बापाच्याच पैशावर आहे तर खातो का? असं म्हणले काय करतो? म्हणले स्पर्धा परीक्षा UPSC MPSC आहे. अर्ध्या पॉइंटनं किंवा 1 पॉइंटनं जातो. आता ह्या वर्षी सुटणार आहे. शेजारच्याने सांगितलं, माझा असा संभाजीनगरचा पाहुणा 10 वर्ष पुण्याला राहिला, तुझ्यासारखंच UPSC आणि MPSC करत होता, सुटला नाही, वेडा झाला. याने यातना दिल्या का वेदना? तुमचा शेजार जर यातना देणारा असेल तर तुमचं घर कोलमडून पडायला काहीच वेळ लागत नाही. तुम्ही कोण्या परिसरात राहताय? परिसरातले माणसं किती ब्रिलियंट आहेत, शार्प आहेत, आत्मविश्वास वाढवणारे आहेत. समजायचं आपल्या सपराचा बंगला होऊ शकतो. आत्मविश्वास खच्चीकरण करणारे असतील तर समजायचं आपलं बंगल्याचं सफर होऊ शकतं. हे माणसं ज्याला ओळखता आले ना, त्या घरातले संत, त्या घरातले मुलं म्हणतात, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. आणि ज्या घरामध्ये ओरिजिनल ज्ञान आहे ते किरकोळ कारणावरून तापत नाही. ज्याला ज्याला कळत असेल त्याला त्याला मी धन्यवाद देईन. किरकोळ कारणावरून त्या घरातल्या व्यक्तीला, त्या घरातल्या लेकराला राग येत नाही. किरकोळ कारणावर ते म्हणतो जाऊ द्या, स्वारी, मला माफ करावं, माझ्याकडून चूक झाली. चूक नसताना सुद्धा पुन्हा असं मी करणार नाही, हे समजायचं मोठे होण्याचे लक्षण आहे. आणि किरकोळ कारणावरून जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीला आग लावणारे माणसं जन्माला आला. विदुरनीतीमध्ये सांगितलं, घरामध्ये चोरी झाल्यानंतर घरातून काय चोरीला जाईल? तो आहे, बोला की. मौल्यवान वस्तू चोरीला जातील. गॅसची टाकी जाईल, गोल्ड जाईल, बरोबर आहे की नाही? जे मौल्यवान आहे ते चोरीला जाईल. परंतु घराला जर आग लागली तर सगळं राख होऊन जाईल. ह्या घराला आग लागणं म्हणजे राग येणं. आणि ह्या घराला जर दिवसातून 10-15 वेळेस राग येत असेल तर समजायचं आपण प्रगती पथाकडे जाऊ शकत नाही, आपण अधोगतीकडे चाललोय. तुमचा माइंड किती सेट आहे. बाहेरून जरी एक दिसत असलं हे सॉफ्टवेअर, हे माझं मान खांद्याला चिकटलेले आहे, माझे पाय कमरेला चिकटलेले आहेत, हात खांद्याला चिकटलेले आहेत, बाहेरून जरी एक दिसत असला हा मोबाईल, पण आतमधले सॉफ्टवेअर वेगवेगळे आहेत.
तुमचं मन वेगळं आहे, बुद्धी वेगळी आहे, हृदय वेगळं आहे, पचनक्रिया वेगळी आहे. याला ऑपरेट करणारा मन आहे. या संपूर्ण शरीराला ऑपरेट करणारा याचा ऑपरेटर कोण आहे? मन आहे. नको नको म्हणा गुंतू माया जाळे, काळ आला जवळे ग्रासावया, मनाशी म्हणे गुंफेला असेला बाप रखुमा, देवीवरू विठ्ठल अर्पिला, किंवा आता कोठे जावे तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. आता कोठे धावे तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण एक तुमचे चरण देखलिया. मन आहे. मन बहुत चपळ चंचळ, जाता येता न लगे वेळ. आता गेलं पंढरपूर, गेलं आळंदी. किती स्पीड आहे मनाला. म्हणून मन या शरीर सोसायटीचा मेन चेअरमन आहे. माणसाचा जवळचा मित्र मन आहे आणि जवळचा शत्रू मन आहे. माणसं मनाने श्रीमंत होतात आणि माणसं मनाने मरतात. मारायला कारणीभूत सुद्धा मन आहे आणि तारायला कारणीभूत सुद्धा मन आहे. रोग निर्माण करायला कारणीभूत बोला, बीपी वाढायला शुगर. मन किती पॉवरफुल आहे. अपमान आणि मान पचवण्याची कॅपॅसिटी तुमच्या हृदयात आहे का? जर असाल तर तुम्ही मोठे आहात. असाल तर मोठे आहात. परमार्थ महाराज निसता बाह्य स्वरूपाने नटून जमणार नाही. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, पाय फुलला शिवरलिया रंगा, पाय फुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा. काय फुलला शिवरलिया रंगा, काय फुलला शिवरलिया रंगा, रंगा रंगा काय फुलला शिवरलिया रंगा. हे उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा. काय फुलला शिवरलिया रंगा, काय फुलला शिवरलिया रंगा, रंगा रंगा काय फुलला शिवरलिया रंगा, वरलिया रंगा, वरलिया रंगा. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. बाहेरून नाही, नाही तर कपडे बाबाचे आणि लफडे निळ फुल्याचे. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे. माय बापांनो, ज्या घरामध्ये भक्ती आहे, ज्या घरामध्ये प्रेम आहे, त्या घरामध्ये ज्ञान शोभतं. नुसतं ज्ञान म्हटलं का अहंकार येतो. नुसते ज्ञानी माणसं आहेत ना, बरेच जणांना नुसता ज्ञानाचा अहंकार झालेला आहे. ते म्हणते तर माझ्यामुळं गाव, मी होतो म्हणून माया भावाला 20 एकर जमीन आली. अहंकाराचा. बऱ्याच महिला मंडळ आहेत ना, जेवण जर झालं ना, आपण जर म्हणलं ना वा व्हेरी नाईस, किती भारी स्वयंपाक केलाय, ते किचन रूम मधून धावत येत आहेत आणि ते मला म्हणतायत बाबा. मी म्हणलं काय? येड संभळीलं. अहंकार. मी होते म्हणून याचा परपंच झाला. लगन झालता उलट्या चपला घालून हिंडत होत. अहंकाराचा वारा न लागो राज समाजामुळे.
मी होतो म्हणून झालं. एक लक्षात ठेवा, नुसतं ज्ञान असेल तर अहंकार येईल तुमच्या घरामध्ये. ज्ञानाला जर भक्तीचा आणि प्रेमाचा ओलावा असेल तर त्या ज्ञानाला किंमत आहे. माता कौसल्या, पिता दशरथजी, भगवान प्रभू रामचंद्रजी छोटे होते, नुकतेच पाऊल टाकायला लागलेले, पित झबलिया, पिवळे झगे घातलेले, वरचे 2-2 दात आलेले, अनेक भुंगे एकत्र बसावेत असे कुरळे केस, चालल्यानंतर गाल हादरायचे त्या बालकाचे, असं सुंदर मनमोहक गब्बूची गब्बू बालक होते ते. चालायला लागलं, मग गल्लीतले मित्र कंपनी आली का भगवान प्रभू रामचंद्रजीची असं उमऱ्याच्या बाहेर पाऊल टाकायचे, कभी आगे देखते कभी पीछे देखते, कभी आगे देखते कभी पीछे देखते है, आणि ठुमकत ठुमकत चालत जायचे. इकडून दशरथाने हाक मारावी, बेटा राघव नाही आवत ताजी बाल समाजा. येत नव्हते, नुसते बालकात मिसळायचे. आणि कौसल्यानं बोलवलं, कौसल्या जब बोलन जाई, ठुमक ठुमक प्रभू चलई पराई. कौसल्याने हाक मारावी, बेटा राघव ठुमक ठुमक प्रभू चलई पराई. ठुमकत ठुमकत भगवान प्रभू रामचंद्रजी कौसल्याकडे पळत यायचे आणि पदरात मुंडकं घालायचे. मग दशरथाने बोलवलं तर येत नव्हते. याचं कारण आहे, दशरथ ज्ञान आहे आणि कौसल्या प्रेम आहे. नुसते ज्ञानाकडे भगवंत येऊ शकत नाही. ज्ञानी झाला की अहंकार आल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या घरामध्ये अहंकार आहे ते घर संपल्याशिवाय राहत नाही. माझे तुकोबराय म्हणतात, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, हो तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. एक लक्षात आलंय तुमच्या, अख्खी अयोध्या उलटी करायची ताकद कुणात आहे? रामाला सुद्धा वनवासात पाठवलं. कैकईच्या बुद्धी भरमिष्टपणा कोणी आणला? मंथरा काय मग ड्रायफ्रूट खात होती, केशर टाकून दूध पित होती, बदाम पिस्ते मनुके पायनॅपल सिरा, व्हेरी नाईस आहार, लक्झरी जीवन होतं का तिचं? खरडानावर जगणारी, तुकड्यावर जगणारी कैकई बरोबर गाडी बैलीत बसून आलेली, माग पाय सोडून गारीगार खात आलेली. माइंड सेट होता का तिचा? अजिबात नाही. पण कैकईच्या बुद्धीमध्ये बदल करणारी एवढी मोठी भयानक स्त्री आहे. मग मंथरा मेली त्यावेळेस का जिवंत आहे आता? तुमच्या घरात कधी मंथरा येते का नाही? हा, बोला ना. अगं मंथरा जिवंत आहे, ओळखता आली तुला? एक लक्षात ठेवा. अजूनही रावण वेश बदलून कपडे भिक्षा मागत आहे. दुशासन ही अजूनही सतीची लज्जा फिडीत आहे. ओढ धनुची दूरी करतो अचूक सरसंधान, तू तर बच्चा वाघाचा आहे, तुला असू दे ध्यान. रावण नाही का अजून? आहे ना. कपडे बदलून येतो रावण. अगोदर सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये रावण कुठं आला? सीतेला घेऊन जाण्याकरता. आणि आता खरात रावाचा रावण कुठं आला? नाशिक भागच आहे ना. आणि ज्यांना ज्यांना रावण ओळखता आला तिला माझे ज्ञानोबान तुकोबा कळाले. एक सांग आई,
लक्ष्मणजीनं रेष आखली, तिला मर्यादाची रेष म्हणतात. बरोबर आहे. आणि मग सांगितलं लक्ष्मणजीनं, वहिनी या रेषेच्या पलीकडे जाऊ नका. ती म्हणले ठीक आहे. रेष ओलांडली का, म्हणजे मर्यादाची रेष ओलांडली का मर्यादेत थांबली वहिनी? तुम्हाला अजिबात कोणी बोलू नका. मी तुम्हाला विचारलं तुम्ही सांगायचं. मी महिला मंडळाला विचारितो, रेष ओलांडली का थांबली? हा. तिला ओळखला का रावण? ती तर रामाची पत्नी आहे, हमकी झाडकी पत्ती है. आपण कोण आहोत? ज्या जगत जननीला रावण ओळखता आला नाही, तुम्हाला आम्हाला ओळखेल का? बरं, तिनं मर्यादाची रेष, आणि जिनं जिनं मर्यादाची रेष ओलांडली ती आज रावणाच्या ताब्यात आहे. तिला सोडायला हनुमान नाही येणार, तिला सोडायला वकील. हे ज्याला ज्याला जिला जिला कळत त्याला त्याला तिला तिला मी धन्यवाद देईन. ज्याला जिला काही कळलंच नाही, ज्याला कळल नसल त्याने फुकट कुपनाला नंबर लावायचा. आणि तुला जर कळल असेल तर ठीक, नसल कळलं तर ओटीपी केवायसी, ओटीपी केवायसी. किती स्मार्ट आहात तुम्ही, किती इंटेलिजंट आहात तुम्ही, किती दूरदृष्टिकोन आहे तुमचा. तुमचं घर किती मोठं आहे याच्याही पेक्षा तुमच्या घरामध्ये विचार किती प्रगल्भ आहेत. आणि म्हणून विचार असतात ना, ते ज्ञानाने प्राप्त होतात. पण ज्ञानाला भक्तीचा आणि प्रेमाचा ओलावा असेल तर त्या ज्ञानाला किंमत आहे. नाहीतर नुसते बरेच जण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखदगत होते, संपले, वेडे झाले, वेडे झाले. पण ज्यांच्याकडे प्रेम आहे, ज्यांच्याकडे भक्ती आहे, त्यांच्याकडे ज्ञान शोभून दिसतं, कोणाकडे ज्ञान शोभून दिसत नाही. ज्यांच्याकडे प्रेम आहे, दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, समजूतदारपणा आहे, माघार घेण्याची कॅपॅसिटी आहे, ज्यांच्याकडे ज्ञान शोभून दिसत. आणि ज्यांच्याकडे माघार घेण्याची कॅपॅसिटी नाही, काही काही आहे. आता मग अशी काय नाव घेतलं तिचं? मंथरा आहे. केवळ केवळ एका दासीमुळं अख्खी अयोध्या पलटी होऊ शकते, अख्खी अयोध्या. आणि केवळ विचारहीन पोरामुळं आपलं 100 एकर जमीन पलटी होऊ शकते. ज्याला ज्याला कळालं असेल त्याला त्याला मी धन्यवाद देतो. ज्याला काहीच कळलं नसेल त्यांनी करायचं ते. अरे कोण आहोत आपण? शूरमी सरदार भारा, काय कुणाची भीती. शूरमी सरदार भारा, काय कुणाची भीती. सुर आम्ही सरदार मला, काय कुणाची भीती. सुर आम्ही सरदार मला, काय कुणाची भीती. हा देव देशण धर्मा पायी, प्राण घेतल हाती. शूरमी सरदार भारत माता की जय. हर हर महादेव वंदे मातरम. काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल, जडली वेडी प्रीत. संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. सुर आम्ही सरदार हर हर महादेव. कुणाची भारत माता की जय. वंदे मातरम. काय
शूर आहेत. कोण वीर आहेत? मांग, महार, समार, कुंभार, तेली, धनगर, मदारी, माळी, साळी, कोळी, लवार, सुतार, 18 पगड जातीमध्ये जन्माला आलेले शूर आणि वीर आहोत आम्ही. योजनेवर जगणारे माणसं नाहीत आम्ही, योजना देणारे माणसं आहोत आम्ही. हे बारकाल्या पोरापासून आम्हाला एवढं दरिद्री केलंय. बालवाडीत गेलं तरी बी आपण म्हणलं काय आहे? ते म्हणतो भात आहे, अजून लापशी, अजून अंडे अंडे देते शाळेत. अरे बालवाडी पासून तुला डबड घेण्याकरता मागायला पाठलं आणि आपण बालवाडी पासून मागायचं ज्ञान शिकलो. द्या 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 द्या. हं? आपण घेणारे नाही, आपण देणारे आहोत. तुला बी कळायला पाहिजे. 1500 रुपयाचं याचं त्याचं. आणि याच्याही पुढचं सांगू तुम्हाला, ते काय आणलेत ते बांधकाम काम करायचे काय, याला फार्म भरले गावंड्याच हाताखाली जाते काय. हे भिकारी धंदे सोडून दे. तुम्ही कोणाच्या लाईनीत आणि कोणाच्या पंक्तीत जातायत याचं भान आहे तुम्हाला? बरं त्याच्यात काय येतं? 5 भांडे, 5 वाट्या, मच्छरदाणी, बॅटरी, बुटड, थापी. त्या सोडून हे भिकारी धंदे. रियालिटी ही रियालिटी आहे ही. आपलं नाहीच आहे ते, आपलं नाहीच आहे. कोण आहोत आपण? सह्याद्रीचे पुत्र मावळे. सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे, जरी कोवळे रंग साबळे, वाहती प्राण शोभा खाते, वाहती प्राण शोभा खाते, वाहती प्राण शोभा खाते. 16 वर्षात होत बहादर, असा शिव छत्रपती अलगरजी. छत्रपती अलगरजी, असा शिव छत्रपती गरजी जी 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 जी. धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर केले जर जर, पाजुणी पाणी दृष्ट गणिमा, पाजुनी पाणी दुष्ट गणिमा, पाजुनी पाणी दुष्ट गणिमा. धर्मिला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा ढंका भिडे गगनास. जी जी जी. रयतेचा राज शिवराया, रयतेचा राज शिवराया, आला उधळाया दुःख साराया. प्रजेचा झाला प्रतिपाल, प्रजेचा झाला प्रतिपाल, प्रजेचा झाला प्रतिपाल. जसा अर्जुनाचा कृष्ण झाला, रणनीतीचा होता मालक जी जी जी. रणनीतीचा होता मालक जी, रणनीतीचा होता मालक जी. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार. झाले तयार मावळे, हर हर महादेव करती गर्जना. झाले अमर, हे रामाजी, हे रामाजी, हे लंगे सुंगे नाहीत आपण, याचं भान असावं. मावा खायला आपले लेकर जन्माला आलेले, अंगोवा खायला डावळ्या कोंबड्या. हं? भान असावं. आपल्या पुरी पळून जायला जन्माला आलेल्या नाहीत. लक्षपूर्वक आहे का? ज्ञानोबा तुकोबरायांचे आम्ही अनुयायी आहोत. छत्रपती राजांच्या राज्यामध्ये लहानचे मोठे झालेले आहोत. गोपालकृष्ण आमचा देव आहे, भगवान प्रभू रामचंद्रजी आमचे देव आहेत. आम्ही काय लंगे सुंगे नाहीत माय बापांना. आमचा डीएनए म्हणजे, आमचं रक्त म्हणजे हम अमृतो की संतान आहे. अमृतापासून जन्माला आलेलो आहोत आम्ही. काय लंगे सुंगे आहोत का? हो. आणि माय बापांनो याच्याकरता भक्ती प्रेम हे कळणं महत्वाचं आहे. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, परमार्थ म्हणजे तो का म्हणे कस जसा तस वारकरी आले दारा
अजिबात नाही. वारकरी मूर्ख बावळट नालायक अजिबात नाही. ब्लेंड आहे, शार्प आहे, हुशार आहे. तर तो एकटा आहे, तो वॉरियर आहे, तो किंग आहे, तो किंग मेकर आहे. हो. लाचार नाहीये, म्हणून लाचारी सोडून द्यावं लागणार आहे आपल्याला. आम्हाला आम्हाला तुकोबरायच कळाले नाहीत, आम्हाला माऊली कळाले नाही. एक लक्षात ठेवा, आम्हाला अजून संतच कळाले नाहीत. संत कळाले का आहार कळतो ऑटोमॅटिक. जोपर्यंत संत कळत नाही तोपर्यंत आम्हाला आहार कळत नाही, तोपर्यंत आम्हाला जगावं कसं हे कळत नाही, बोलावं कसं हे कळत नाही, कोणाच्या संगतीत राहावं हे कळत नाही. नुसतं ज्ञान आहे, अहंकार आहे, नुसता पैसा आहे, अहंकार आहे. पैसा खर्चायची अक्कल आहे का? येड्याच्या हातात मुद्या घातल्या, ब्रासलेट घातलं, लॉकेट घातलं, कानात कुंडल घातले आणि दिलं यावल्याला कुठं कोपरगावला दिलं सोडून. सकाळी संध्याकाळपर्यंत किती सोनं राहीन त्याच्या अंगावर? बोला ना, ए आई बोल ना. काहीच नाही राहायचं, बरोबर आहे की नाही? पोराकडे 100 एकर जमीन द्यायची, त्याच्या ताब्यात पॉकलॅन द्यायचे, जेसीपी द्यायचे, रोड टच जमीन द्यायची, पेट्रोल पंप द्यायची. मग पोरग दंडळाची कंडळ असलं पाहिजे का? मा पोरग बुलेट वाकीच. रे बेकार आहे आमचा गंठ्या. मी काय करतो त्यो? मोटरसायकल चालू करतो तिथून, मोटरसायकल चालू करतो. त्याला यागळा सायलेन्सर आणला त्यांनी नाशिकतून. डुड 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 ठाय ली 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 ली. अरे येडी माँ के चांद बेटे उदबत्ती लगा के हगने को बैठे. इथं माइंड किती क्लिअर आहे, त्याच्या गाडीच्या फायरिंग वरून त्याची बुद्धीची क्वालिटी कळते. आणि माझे माऊली म्हणतात वैभव कशाच आहे तुमच्याकडे? बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. हे बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. तुषार महाराज, सतीश महाराज, गुरुजींबरोबर नाना बरोबर चाल म्हणलेले प्राध्यापक प्रतापजी महाराज कोलते. बरं, संगीत टीचर आहेत, हे कीर्तनकार आहेत. कृष्णाजी महाराज बोबडे मृदुंगाचार्य, मृदुंग विशारद आहेत. मुलं आहेत त्यांच्याकडे, शिकायला येतात त्यांच्याकडे. माझ्या पहिल्या कीर्तनापासून हे बरोबर आहेत. माझ्या भाऊ कितीला होता? 8वीला होता तेव्हापासून. आता सर्व्हिसला आहे, तेव्हापासून आहे. आणि यांचे पोरं आता माझ्या कीर्तनात उभे राहतात. मग माझ्या वयाचा अंदाज लावा तुम्ही.
आणि मी हाई असाच दिसतो. मी कोणाचं टेन्शनच घेत नाही मग घेऊ काय ना तरी ना टेन्शन घेऊन बीपी वाढायचा. आनंदात राहायचं. मौज मिले तो मौज में रहना, नहीं मिले तो खोज लेना, मगर मौज में रहना. मजेत राहा. कोणासाठी बीपी वाढीत तू म्हणता मग तुला लेकर बाळ नाही काय नो तू परपंचात भाजल्याला दिसा ना. आहेत ना. मला मुली आहेत, मुलं आहेत, पत्नी आहे. पण महाराज मी जरी माझ्या पत्नीला जरी इथं आणलं, माझ्या मुलं जरी उभा केले तर तुम्ही म्हणता ये तो बायको दिसत नाही, हे पोर तो एवढं मोठले कस काय येत. अरे मी आतापर्यंत टेन्शन घेतलं नाही, इथून पुढे कसं टेन्शन घेणार. आनंदात राहतो. आपण ठरवून टाकलेलं आहे. मला एक लक्षात ठेवा, मुलगी आपली का जावयाची. जावयाची आपल्याकडं 20 वर्ष ठेव आहे. आई पोरग तो वालय का सुनच आहे. कोणाच आहे सुनाच तोयाकड 25 वर्ष ठेव. पण लग्न झाल्यावर त्याला डोकं नक लावू. त्याला बाजरीची भाकर आवडती, कडकन लाल मिरची चटणी लसूण घातलेली आवडती. ती म्हणन सून म्हणन तिथं बस मी पाहते. आपल्याकडे महाराज हे जमीन आपली का आपल्या बापाची. बापाची होती का आजेची होती. आजेची होती का पंजेची होती. आजात नांगाटी माग असा काठ धरून हिंडायचा. नीट फटा पाडू नको. त्याच्यातच मेल ती. आमचं माझ्या नावावर आता 21 एकर जमीन केलेली. अजूक राहिली जवळ 30 एकर राहिली असेल माझ्या नावावर करायची. 51 का 52 एकर आहे मला. मी एकटाच आहे. फुल बाग आहे ते, सगळी बाग येते आणि एकटाच आहे. आता माझं नाव 21 एकराच्या कशावर आलेलं अण्णा दुकानदार उतरवर. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला होय 7 12 8 उतारा. उतारा म्हणजे याच्याहून उतरत राहा. अहो त्याच्याकडे पाहून आमचं प्रमाण आहे. अजमेला पंचमेला बाप मसना गेला. अजमेला पंचमेला बाप मसना गेला. हे देखत ना तू पण तू तोही कैसा झाला. देखत ना तू पण तू तोही कैसा झाला. उठा जागा पाठी भयारे मोठे. उठा जागा पाठी भयारे मोठे. भयारे मोठे. उठा जागा पाठी भयारे मोठे. भयारे मोठे. भयारे मोठे. वासुदेव आहे इथं. तुम्हाला काही समजत नाही का वासुदेव हे. अरे वासुदेव आणि पिंगळा एकच आहे. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. सरते शेवटी बाग काळ बांधून नेईल. 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 एका जनार्दने आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय वाजायल. काय बाजाईल. वाजायल. पिंगळा 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 माद्वारी बोली बोलतो देखा. पिंगळा माद्वारी पिंगळा माद्वारी बोली बोलतो देखा. पिंगळा माद्वारी हे पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा. पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा. पिंगळा महाद्वारी. हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान हे खोटे. लटिकेत बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटिकेते बोलू आता वर्तमान खोटे. लटिकेत बोलू आम्ही वर्तमान लटिकेते बोलू आता वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा.
अबका धांगड दिकाग अबका धांगड वा सिद्धे महाराज अबका धांगड दिकाग अबका धांगड दिकाग हे कर जोडोनी विनवितो तुम्हा कर जोडोनी विनवितो तुम्हा जोडोनी विनवितो तुम्हा बोला बोला कर जोडोनी विनवितो तुम्हा नको गुंतू विषय कामा नको गुंतू विषय कामा तुम्ही वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव हे सगळे अहंकार विसरून देवाच्या दारात आनंदाने नाचायची क्रिया, याच नाव ज्ञान असून प्रेमाने आणि भक्तीने आनंदित जीवन जगा. नाही तर काही काही हसणं बोलणं झालं मोठीने बोलायचं नाही हसायचं नाही. अरे जाणार आहे एखाद दिवशी, मजेत राहा, आनंदात राहा, समाधानात राहा. कोण्या दिवशी जायचं माहित नाही, कोण्या दिवशी आमचा मुराळी घेऊन आम्हाला निघल माहित नाही. मुराळी माहित आहे, 8-8, 10-10 दिवस राहतो, वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक केला जातो. 8व्या 9व्या दिवशी पुरणाच्या पोळ्याची पाटी केली जाते अण्णा, आणि मग त्या पाटीच्या पुरणाच्या पोळ्यात पुरण जास्त असतं का कमी असतं वय नाणे? कमी राहत. मंगल काकून त्या पुढे बसल्या माग, आणि धुरपात वहिनी त्या माग बसल्या. लीला अक्का इथं बसली माया पुढे, गंगवा त्या माग होय. पुष्पा अक्का आणि त्या माया नजरत पडाना. पुष्पा अक्का, लताबाईन त्या, मंगल काकू, सूर्या वहिनी कुठे येत. इजू अक्का त्या, इजू तईन त्या, इजू तई कुठे, त्यांची मालक आहे काय ती आशा ताईची मालक आहे काय ते. मला सारं कळत, मी बाबा बी दिबा बी आहे. असा आनंदी राहा महाराज. हे जो आनंद आहे ना आता, एवढे आनंदित राहायचं, बाकी काही नाही. दोताराला गाठीन बँकेत कोटी काय मरणाचा कोंबड्यासारखा प्रपंच उकरीला खरा 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 खरा. कोंबड जर सुटलं ना उकंड्यावर जात, खरा खरा उकांडा उकरीत, खाली एक असं त्याला लाल राहत, वर एक लाल राहत. उकरीत आणि ते नाही खात, कोंबड्याकडं पिलकड पाहून असं करत उकरीलेलं राहत. कोंबड्यान पिलं येतात आणि खाऊन जातात. बऱ्याच जणांनी फक्त परपंच उकरीला खाल्ला अजिबात. तुका म्हणे झाली कोंबड्याच्या परी पुढे जीव करीला म्हणे, पुढे जीव करीला म्हणे, पुढे जीव करीला म्हणे. तुका म्हणे जाती कोंबड्याच्या परी पुढे जीव करेला बने, पुढे जीव करेला बने, पुढे जीव करेला बने. 8:40 झाले, 20 मिनिटं कीर्तन राहिले. जेवढं होईन तेवढं. आता काही जण पुढी माळता माळता म्हणते येणी तर हा भंग सोडील नाही. आपल्याला अजिबात पटलं नाही. तो बायकोचं पटत नाही, मग हा कधी पटायचं. पटूनही घेऊ नको. लग्न झाल्यापासून त्याच त्याच्या बायकोच पटाना, तर त्याला बाबा लोक काय पटणार. आणि म्हणून
पटूनही घेऊ नका तुम्ही असे चिचेच्या झाडाखाली लिंबात झाडाखाली पडून राहायचं. अहो तुम्ही काकड्याला आले तर 2 सप्ती केली. अरे काकडा म्हणजे म्हाताऱ्या माणसाचा आगाम आहे. ह्यो त्याच्यावर पडत आणि त्यो त्याच्यावर पडत. बाबा माझे एक सप्ताह होता तर 2 केले आणि एक दिंडी होती तर 2 केले. काकड्याला येऊ भजनाला येऊ 2 केले. बरं हे काय नीट मरत येत. आता उन्हाळ्याच्या पारी लिंबा झाडे खाली तिची झाडाखाली पडून आपण जाय पाहुणे भेटले मग म्हातारी म्हणते तिकडेचे आहेत पाहुणे राहत्याकडेचे. ते पळड्या बोलीत पाहुणे तीच जातात. कस काय ओळखीला का गेले का डोळे. जेवण ऐकू येतं का ऐकू आहे ना डोळे गेले. जेवण हे मी नाही सांगत मा केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले हरिमुखी गाता रमली चित्ता हरिमुखी गाता रमली चित्ता हरिमुखी गाता रमली चित्ता हरिमुखी गाता रमली चित्ता रमली चित्ता हरिमुखी गाता चिंता विरहित जीवन होणं याचं नाव आहे भक्ती प्रेम आणि ज्ञान. आणि चिंता ज्ञान आहे चिंता तुम्हाला वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून दशरथजी ज्ञान आहे आणि कौशल्य प्रेम आहे. चरण पहिलं भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. 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 भक्ती प्रेमाविना
ज्ञान नको देवा. एक जणाला निसता ज्ञानाचा अहंकार झाला, बऱ्याच जणाला पैशाचा अहंकार असतो. बरं तिने कमनील नसते, ते त्याच्या आजेचे आणि बापाचे राहते. आज्याच्या आणि बापाच्या प्रॉपर्टीवर येड उडा आणत अहंकार झालेला. एक जणाला ताकदीचाच अहंकार झाला. ते म्हणले या परिसरा एवढी बहादरपूर परिसरामध्ये माय एवढी ताकद कोणाचीच नाही. अहंकार झाला त्याला. तर त्याला एक जणाने सांगितलं तो यापेक्षा ताकद श्रामपूरला एक पैलवान आहे, तुला तर असं धरीन त्या असं उचली. ते म्हणे हा हा. गेलं श्रामपूरला पै त्या पैलवानाच्या घरी गेलं. ते सगळे जेवरी काढायला गेले, ते स्वांगायला गेले होते. म्हातारी एकटीच होती घरी. ते म्हणे आजी तो ना तू कुठं गेला, मायापेक्षा पैलवान आहे का जादा. ते म्हणे नाही सांगता यायचं भाऊ, पण ते रानात गेले तर थांब संध्याकाळी येते मग पाहू. ते मला भूक लागली, मी इकडून आलोय पार राहत्या जवळून आलोय पार मी पै बहादरपूर वरून आलेलो आहे, मला जेवायला दी ना. म्हातारीन 2 बाजरीच्या भाकरी वाळड्या, हावरी चटणी वाळली. ते म्हण निसता भुरका कसा खाऊ, तेल तरी दी. त्या म्हातारीनं त्याच्या ताटात ओंजोळभर हवा वाळड्या करडी वाळड्या. ते म्हण म्हातारे तेल दिना. ते म्हण त्याच्यातच तेल. ते म्हण मायावाली चाष्टा करते का. ते म्हणे काय बाबड्या तुला तेल काढता या ना, घे इकडं. घेतल्या म्हातारीनं करडी आणि अशा पिळील्या, तेलच काढलं. हे जेवायचं सोडून दिलं. ते म्हणे आजी अशी तर नातू कसा असं. अरे आपण कुठंच नाही, इथं उंटाच्या मदर येऊन पाणी चाललं आणि शेळी म्हणते माय आळापण्या भिजत्यान का. अरे लई आहेत. निस्ता अहंकार आला, ज्ञानाचा अहंकार. मी होतो म्हणून माझ्यामुळं, आणि मी नसतो तर यांच्यावर हरळ उगली असती. महाराज भक्ती आणि प्रेम घरात असेल तर जीवनामध्ये सच्चिदानंदाची प्राप्ती आहे. आणि या 2 गोष्टी जर घरात नसतील, घरात माणसं असतील पण त्या घरामध्ये घर चालू असेल, घर. त्या घरात फक्त नाते, बाल्या बाली 10 बाय 10ची खोली, तू मेरा मैं तेरी दुनिया से क्या लेना. नाते आहेत, फक्त नाते आहेत. त्या नात्यामध्ये प्रेम नाही, जिव्हाळा नाही, आपुलकी नाही. अरे शबरीच्या दारात अखिल कोटी पंढरीचा पांडुरंग भगवान प्रभू रामचंद्रजी गेले. कारणे शोधा. शबरीकडे काय बर्गर, पिझ्झा, मिक्स व्हेज, आलू मटर, काजू करी, तरी वडा, वडापाव, भजे पाव. एसी होता का शबरीकडं? पुणेरी सोफा होता का बसल्यावर 1.5 फूट खाली जात? नाही ना. ड्राय फ्रूट होते का? बदाम, पिस्ते, मनुके, खारी, खोबरं, थंडगार पाणी, मठ्ठा, बिस्लरीच्या बाटल्या, केंडलीच्या बाटल्या शबरीकडे होत्या का? मग शबरीच्या दारात भगवंत का गेले? थोर प्रेमाचा भोगेला हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. प्रेमानं माय बापांनो सगळ्या काही गोष्टी आहेत ते प्रेमानं. पण विचार चांगले असावे, कृती चांगली असावं, आचरण चांगलं असावं, आहाराची शुद्धता चांगली असावी, तर ते घर व्यवस्थित सेटलमेंट होऊ शकतं. अन्यथा घर मोठमोठे घर बर्बाद व्हायला काय वेळ लागणार आहे? काहीच वेळ लागला नाही. आई, रामायण घडलं ते पुरुषामुळं का स्त्रीमुळं? आईला विचारलं, होय आई, स्त्रीमुळं. दादा, महाभारत घडलं हे पुरुषामुळं का स्त्रीमुळं? फक्त स्त्रीमुळं. आणि चांगल्या चाललेल्या घराचं इचका कोणामुळं होतो? तुला जर ज्योतिबाची सावित्री कळालेली असेल, तुला जर माझ्या हनुमंतरायाची अंजनी माता कळालेली असेल,
तुला जर माझ्या भगवान प्रभू रामचंद्रजीची कौशल्य कळालेली असेल, तुला जर माझ्या छत्रपती राजांची राजमाता जिजाऊ कळालेली असेल, तुला जर माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीमाबाई कळालेली असेल, तर तुझं घर स्मार्ट आहे. आणि तुला जर ही नटी ती नटी नारा ना नानी नानी नो टक ठैया ठैया दादा दादा काय आप तो हळदीला थांब, तो हळदीला डीजे लाव ना. काय कळलेलं आहे? काय कळलेलं आहे तुला? डीजे अजून आई अहो तुम्ही तरी चांगल्या, तुम्ही माझ्या समोर बसलेले आहेत, माझ्या आई माझ्या आजी आहात, तुम्ही सर्वगुण संपन्न भारताच्या नारी आहात आता गावातल्या. पण सिटीत जर गेलं ना तर साऱ्या राक्षसीने दिसायला लागल्या. ब्लाऊजला भायाच राहिल्या नाही. ते कोण आहे? पाठीचा गळा आखा होता, आता फक्त 2 बोटं राहिला, सगळी पाठ हड उघडी. याच्याही पुढचा ऐका, पुरुषाचं खाणं स्त्रीचं न्हाणं ज्या घरात झाकून आहे त्या घरात कुलवान गुणवान आणि सिलवान लेकर जन्म. घरामध्ये स्त्रीचं पोट झाकलेलं असावं, त्या पोटातून कुलवान गुणवान आणि सिलवान लेकर जन्माला येतात. मला पुण्यात विचारलं पोटाचा आणि पोहराचा काय संबंध, तर मी त्यांना सांगितलं अहो आपल्या धर्मामध्ये एक रीत आहे, लग्नाच्या वेळेस नवरदेवाच्या बापानं नवरी मुलीच्या आईला एक साडी घ्यायची असती, त्या साडीचं नाव काय? पोट झाकणी. का नाव आहे त्या साडीला? तर नवरदेवाच्या बापाचं म्हणणं आहे वेहीनबाई तुमची पोरगी म्हणजे तुमच्या पोटाच्या रूपाने माझ्या दारात येते आणि तुमचं पोट उघडं पडू नये म्हणून घेऊन दिलेली साडी आहे, त्या साडीचं नाव आहे पोट झाकणी. पुन्हा आजीला, नवरीच्या आजीला एक साडी घेतल्या जाते, तिचं नाव काय? आजचीर. आजीचीर का? आम्ही आमच्या आईच्या श्राद्धामध्ये ब्राह्मण आजीचं नाव घ्यायला लावितो, बरोबर आहे ना? कारण की त्या आजीनं आम्हाला तिचा उपकार झालेला आहे. आम्ही जन्माला आल्यानंतर त्या बाळा त्यात गुंढळलेलं आहे. ते बाळ तर कोणाच्या साडीचं? म्हणजे आजीच्या साडीच्या बाळा त्याचा एक पिंड श्राद्धाच्या दिवशी पोराने पोरीनं द्यावं. आणि ती साडी आजीचीर नावानं आमच्या आजानं आमच्या आईच्या आजीला घेतली. आमची आई बाळणपणाला तिथं गेली, तिनं नेसून नेसून मऊ केलेली साडी पेटीत ठुलेली, उतरंडीत ठुलेली. पेटी कशीच? उतरंडीत ठुलेली साडी तिनं ती काढली. तिच्याकडे कातर नव्हती. पूर्वी चोळ्या बेतून द्यायच्या, हाय ना आजी? तेव्हा ती चोळ्यावली माई आजी बसलेली म्हणजे ते त्यांचं बेतून देत होते, हाय का नाही? मग टेलरनी शिवायच्या. मग तिच्याकडे कातर नव्हती, मग विळी घेतली, विळी. आणि त्या साडीचा जो काठ आहे ना, काठ, तो काठ असा चिरून बाजूला काढला, त्याचं नाव आजीचीर. त्याचं केलं आम्हाला बाळत. आपल्या प्रत्येक कृती माग विज्ञान आहे, पण हे विज्ञान कळण्याकरता संत कळावेत. हे विज्ञान कळण्याकरता माझे ज्ञानोबा कळावेत, माझे तुकोबा कळावेत. शेंदरे हेंदरे दैवते पूजिती भूते खेते, हे नाही, संत कळावेत, ज्ञानेश्वरी कळावी, तुकोबरायचा गाथा कळावा. आता दुसऱ्या चरणात दिग्दर्शन केलं. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख वा वा. वा नाना. प्रेम सुख
आपापले निष्पाप हात वरती करा बरं बजरंग बलीच्या दरबारामध्ये. अरे वा अरे वा, नारळी सप्त्यासारखं वातावरण झालं. क्या आपल्या बेटावरचा सप्ताह कसा राहतो हा तसं झालं. तसं भगवानगडाचा सप्ताह कसा राहतो, नारायणगडाचा कसा राहतो, तसं जसं काय आळंदीत होतो आपण आता, पंढरपूर होतो. अरे वा रे वा, एक सूर एक ताल म्हणजे एक टाळे. एकच टाळे झाले चंद्र. आत्या थांब की, मला ना बाई याच्यामुळं तुमच्या समोर कीर्तन करावं असं वाटत नाही. एकच टाळे झाले चंद्रभागे वाळवंटे, माझा ज्ञानराज गोपाळांशीला ह्या वाटी. एक टाळी म्हणजे नेमकं कसे, एक टाळे एक टाळी. थोब्बा रखुमाई